तुमचा काहीतरी गैरसमज होता साई. आम्ही या घरात परत आलो नाही. नाही, आम्ही देवयानीला सोडलाय. आदित्य, ना आम्हाला आमच्या कुठल्याही गोष्टीचा पश्चाताप होतोय. आज आम्ही इथे आलो फक्त तुमचे आशीर्वाद हवेत म्हणून. भैया साहेब, आम्ही देवयानीशी लग्न करायचं ठरवलं आणि आयुष्यातल्या इतक्या आनंदाच्या आणि महत्वाच्या क्षणी आम्हाला तुम्हा सगळ्यांची खूप गरज आहे. आम्ही तुम्हाला खरंच आपलं मानतो. ही आमच्या लग्नाची पत्रिका. प्रतीक्षा मावशी, अगं मी समीक्षा बोलतीये. कशी आहेस तू? अगं मी बरी आहे, पण मला आधी सांगा तुम्ही कुठे होतात इतके वर्ष? आणि सोहम कुठे आहे, काय करतो सध्या? अगं सोहम 2 वर्ष अमेरिकेला होता. अमेरिकेला? त्यानंतर त्याची बंगलोरला ट्रान्सफर झाली. अगं आता आम्ही इथे आलो 4-5 दिवस झाले. बरं बरं. अगं म्हटलं तुला तरी फोन करावा. हो. मावशी, अगं बोल ना. अगं आम्हाला दोघांनाही तुला एकदा भेटायचं होतं. अगं मग बरं झालं ना फोन केलास. केव्हाही या, मलाही तुम्हाला भेटायचंय. किती वर्षात पाहिलं नाहीये तुम्हाला. किती लहान बघितलं होतं. आता मोठे झालात तुम्ही दोघं. सोहम तर अमेरिकेलाही जाऊन आला. अगं तू मोकळी कधी असतेस? म्हणजे कधी येऊ शकतो आम्ही? उद्या येऊ? हो, केव्हाही या, मी घरातच असते. फक्त यायच्या आधी एकदा फोन कर, म्हणजे तुला पत्ता समजावून सांगते. बर. विक्रम भाऊजी, वहिनी, हे काय? तुमच्या लग्नाला येण्याची आमची मनापासून इच्छा आहे भाऊजी, पण काही कारणामुळे जमू शकलं नाही. देव न करे, पण आम्हाला जर तुमच्या लग्नाला येता आलं नाही ना भाऊजी, तर आमच्याकडून हे सौभाग्याचं लेणं तुम्ही देवयानीला खाल. त्याच्यावर फक्त तिचाच अधिकार आहे भाऊजी. आम्हाला तुमचा खूप अभिमान वाटतो खरंच. अरे सोहम, गुड न्यूज आहे. घे केक घे. काय झालं? अरे सॉलिड न्यूज आहे आज. 3 वेळा झालं गुड न्यूज. आता सांगणार आहेस काय झालं? मी आज प्रतीक्षा मावशीला फोन केला होता. प्रतीक्षा मावशीला? तुला इंटरेस्ट नाहीये का? ठीक आहे, मग मी नाही सांगत. नाही नाही, सांग ना ताई. असं नाही, प्लीज म्हणायचं. म्हण. प्लीज ताई, मला सांगशील का प्रतीक्षा मावशी काय म्हणाली ते? तिने आपल्याला उद्या घरी बोलवलंय. उद्या घरी? तुला जमणार नाहीये का? ठीक आहे, मग नको जाऊया. मला खूप इच्छा होती साक्षी आणि देवयानीला भेटायची. सुट्टी? उद्या सुट्टी आहे. हवा असेल तर आपण थांबूया. म्हणजे तू परत बोलून बघ. तुझ्या घरच्यांनी परवानगी दिली की मग लग्न करू. खरंच तुला असं वाटतं? हा, म्हणजे काही उपयोग होणार नाही देवा. आम्ही थांबलो. आम्ही हा शेवटचा प्रयत्न करून बघितला, पण काही उपयोग झाला? त्यांना जर आपल्या आनंदात सहभागीच व्हायचं नसेल तर थांबून काय उपयोग? नाही ना.